हैदराबाद गॅझेटनुसार गोर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालन्यामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात। समाजामधील 2 तरुणांचं जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण। हैदराबाद गॅझेटप्रमाणे मराठवाड्यामधील बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्या, धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। आमदार प्रकाश सोळंकी यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र। हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये बंजारा समाजाचा समावेश करण्याबाबत हे पत्र। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका। जालन्यामध्ये आदिवासी समाजाचा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी। सातारा गॅझेटबाबत चर्चा झाली, मात्र त्या संदर्भात कुठलाही अधिकृत बैठका नाही। समितीचे अध्यक्ष विखे पाटील यांना सर्व अधिकार आहेत, सदस्यांना नाही। यावर मी काही बोलणार नाही। शिवेंद्रराजे यांचा गॅझेटबाबतच्या प्रश्नावर काढता पाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माझं कुंकू माझा देश राज्यव्यापी आंदोलनाची हाक। पेहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाक विरोधात क्रिकेट खेळण्याची परवानगी दिल्याचा निषेध नोंदवणार। मातोश्रीवर झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा प्रमुखाला तीव्र आंदोलन करण्याच्या सूचना। उद्धव ठाकरेंनी घेतली विदर्भ आणि मराठवाड्यामधल्या जिल्हा प्रमुखांची बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने मार्गदर्शन। निवडणुकीच्या तयारीला लागा, मतदार याद्या तपासा। 14 तारखेला आक्रमकपणे आंदोलन करण्याचं स्थानिक पातळीवर आघाडी की युती याबाबतही मत मांडण्याच्या सूचना। भावकीचा झोका आणि दररोजचा नवीन तमाशा। मंत्री आशिष शेलार यांची ठाकरे बंधूंवर टीका। आशिष शेलारांना काहीही समजत नाही, त्यांना ठाकरे बंधूंवर टीका केल्याशिवाय काही काम नाही। चंद्रकांत खैरे यांचं शेलारांना प्रत्युत्तर। बंगळुरूमधील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनच्या नावासंबंधी शिंदे अजित पवारांनी केंद्राला हस्तक्षेप करायला सांगावं। काँग्रेसचे नेते आणि शरद पवारांनीही या विषयावर बोलावं। संजय राऊतांची प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराज देशाचे आराध्य दैवत, याची प्रत्येकानं जाणीव ठेवावी, अन्यथा शिवभक्त जशास तसं उत्तर देतील। कर्नाटकमधील मेट्रो स्टेशनच्या नामांतर प्रकरणावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांसोबत 2 दिवस नाशिकमध्ये फिरून शहराची अवस्था पाहावी। संजय राऊतांचं वक्तव्य। तुर्डूमधील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच, माढ्याच्या तहसीलदारांचा अहवाल TV9 मराठीच्या हाती। उत्खननाबाबत पूर्वपरवानगी घेतली नसल्याचा अहवालामध्ये उल्लेख। उत्खनन करण्यासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती। या प्रकरणामध्ये काही लोकांचा सहभाग, संपूर्ण गावाला वेठीस धरू नये। कुर्डू मुरुम उपसा प्रकरणाच्या अहवालावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया। पारदर्शक काम करणाऱ्या अधिकाऱ्याबद्दल सत्ताधाऱ्यांमध्ये अहंकार, महिला अधिकाऱ्याशी असं बोलणं चुकीचं। खासदार प्रणिती शिंदेंची नाव न घेता अजित पवारांवर टीका। अजितदादांचा आवाजच मोठा, चूक आहे असं म्हणणं चुकीचं। कुर्डूमधल्या घटनेचं राजकारण करण्यात आलं। अजित पवार आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांमधील वादावर बाबासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया।